नमस्कार. राज्यातील संपूर्ण जिल्ह्यातील शेतकऱ्यांसाठी आली सर्वात मोठी आनंदाची बातमी. शेतकरी मित्रांनो, पीक विमा 2024-25 शेतकऱ्यांच्या बँक खात्यावर जमा होणार आहे. तो कोणत्या शेतकऱ्यांच्या बँक खात्यावर जमा होणार आणि त्यासाठी कोणते जिल्हे पात्र झाले, हेक्टरी त्याचे दर काय असणार आणि हिवाळी अधिवेशनामध्ये बोलताना देवेंद्रजी फडणवीस यांनी काय घोषणा केली ते सविस्तर आज आपण या व्हिडिओमध्ये बघूया. तर चला बघूया व्हिडिओ. नमस्कार. राज्याच्या हिवाळी अधिवेशनात तब्बल 75,286.37 कोटी रुपयांच्या पुरवणी मागण्या सादर करण्यात आल्या आहे. शेतकरी मित्रांनो, कृषी विभाग, महसूल विभाग, सहकार विभाग आणि इतर अनेक महत्त्वाच्या विभागांसाठी या मोठ्या निधींची तरतूद करण्यात आलेली आहे. बजेटमध्ये तरतूद नसलेल्या योजनांसाठी आणि आपत्कालीन मदतीसाठी हा निधी उपलब्ध करून दिला जातो. शेतकरी मित्रांनो, या पुरवणी मागण्यांमध्ये शेतकऱ्यांच्या संबंधित मदत आणि पुनर्वसन विभागासाठी 15,648 कोटी रुपयांची भरीव तरतूद करण्यात आली. यासोबतच गोपीनाथ मुंडे शेतकरी अपघात विमा योजना, फळपीक योजना आणि ठिबक सिंचन योजनेसारख्या अन्य कृषी योजनांसाठी निधी उपलब्ध करून देण्यात आलेला आहे. आता शेतकरी मित्रांनो, पीक विमा संदर्भात मोठी बातमी आहे आणि पीक विम्यासाठी किती निधी मंजूर झाला ते हिवाळी अधिवेशनात ते बघूया. शेतकरी मित्रांनो, महाराष्ट्रातील विविध जिल्ह्यांमधील विलंबित असलेला पीक विमा रक्कम आता वितरण करण्यात येणार आहे. अनेक दिवसांपासून पीक विमा वंचित राहिलेल्या शेतकऱ्यांना आता दिलासा देण्यासाठी राज्य सरकारने निर्णय घेतलेला आहे. राज्यातील पुढील दुष्काळात परिस्थितीत पाहता आणि झालेल्या अतिवृष्टी नुकसान भरपाई पोटी उर्वरित पीक विमा रक्कम शेतकऱ्यांना देण्यास सुरुवात होणार आहे. त्याबद्दल विविध जिल्ह्यांमध्ये झालेल्या सर्वेनुसार आणि अहवालानुसार महाराष्ट्रातील 40 महसूल मंडळांमध्ये म्हणजेच नाशिक, अहमदनगर, धुळे, बीड, परभणी, हिंगोली, छत्रपती संभाजीनगर, सातारा, सांगली, सोलापूर, उस्मानाबाद, नांदेड आणि तसेच काही जिल्ह्यांमध्ये या पीक विमा वितरणाची सुरुवात होणार आहे. आता महाराष्ट्रातील 18 जिल्ह्यांमध्ये पीक विमा वितरण सुरुवात होणार आहे. राज्यातील या जिल्ह्यांमध्ये अतिवृष्टी तसेच अवकाळी पावसामुळे जे मोठ्या प्रमाणात शेतकऱ्यांचे नुकसान झाले, त्याचबरोबर सध्या दुष्काळाची परिस्थिती ही या जिल्ह्यांमध्ये मोठ्या प्रमाणात आहे. अशामध्येच राज्य सरकारने या 18 जिल्ह्यांमध्ये पीक विमा रक्कम वितरण करण्यास सुरुवात करणार आहे. डिसेंबरच्या शेवटच्या आठवड्यात ही पीक विमा रक्कम देण्यात येईल. शेतकरी मित्रांनो, रब्बी पीक विमा रक्कम लागू होणार. त्यानंतर यामध्ये शासनाने प्रत्येक जिल्ह्यासाठी वेगवेगळे रक्कम त्या इन्शुरन्स कंपनीकडे तयार केलेले आहे. शेतकरी मित्रांनो, आता शेतकरी मित्रांनो, सर्वांना प्रश्न पडत आहे की पीक विम्याची रक्कम जे 2024ची 25ची आणि जो थकीत पीक विमा आहे 2021 पासून ते 2025 पर्यंत, तो शेतकऱ्यांच्या बँक खात्यावर कोणत्या तारखेला, नेमकी तारीख काय आहे की या तारखेला हा पीक विमा जमा होणार. तर शेतकरी मित्रांनो, हा पीक विमा 18 जिल्ह्यामध्ये तर देण्यात येणार आहे. पण जे उर्वरित 10 ते 11 जिल्हे आहे त्यांना सुद्धा या जिल्ह्यांना वाटप झाल्यानंतर 3 ते 4 दिवसात त्यांच्या खात्यावर सुद्धा हा विमा थेट जाणार आहे. आता शेतकरी मित्रांनो, हिवाळी अधिवेशनात तारीख कोणती जाहीर झाली आणि त्याबद्दल गोपीनाथजी मुंडे यांनी सांगितलेच की फळपीक योजना आणि विम्याची योजना हे लागू होणार. त्याचबरोबर तारीख कोणती जाहीर झाली ते बघूया. आता राज्य सरकारकडून मोठा निर्णय घेण्यात आलेला आहे की हेक्टरी रक्कम सुद्धा यामध्ये सांगितलेली आहे. शेतकरी मित्रांनो, की या तारखेपासून हेक्टरी 18,000 रुपये पीक विमा भरपाईचे वाटप सुरू होणार आहे. यामुळे लाखो शेतकऱ्यांच्या खात्यात थेट डीबीटीद्वारे पैसे जमा होणार. आता शेतकरी मित्रांनो, हेक्टरी 18,000 रुपये मान्य झाले, पण शेतकरी मित्रांनो, हे 18,000 न मिळता काही शेतकऱ्यांना अधिक सुद्धा पैसे मिळू शकतात, कारण नुकसान बघून त्यांना पैसे मिळणार. आता जे यांना 18,000 मिळणार त्यांचे 50 ते 60% नुकसान झाले असणार आणि ज्यांचे जास्त झाले असणार त्यांना 27,000 28,000 पर्यंत सुद्धा मिळू शकतात. आता शेतकरी मित्रांनो, या तारखेपासून वाटप सुरू होणार. आता कृषी विभागाने जाहीर केल्यानुसार 25 डिसेंबर 2025 पासून हेक्टरी 18,000 रुपये पीक विम्याचे शेतकऱ्यांना मिळणार. म्हणजे शेतकरी मित्रांनो, 25 डिसेंबर पासून शेतकऱ्यांच्या खात्यात पैसे जमा होणार. व्हिडिओ आवडला असेल तर चॅनलला सबस्क्राईब आणि व्हिडिओला एक लाईक नक्की करा. धन्यवाद.